नमस्कार. एक दिवस स्वतःसाठी आपण कसं जगतो या सिरीज मध्ये आपण आज आलेलो आहे नाशिकच्या तपोवन भूमीमध्ये. आणि तुम्ही राजकोट त्यांच्या जनाते स्वामी आश्रमात मी आज आलेली आहे. इथली जी विद्यार्थी व्यवस्था काय आहे, मठ कसं आहे, हे आज आपण बघणार आहोत. तपोवन मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथं फुलांचे साहित्य आहे. पुस्तके घ्यायची तर तुम्ही इथून घेऊ शकतात. हे आहे मंदिराचं मोठा बोर्ड, राष्ट्र संत जनार्दन स्वामी. हे आहे नाशिक मध्ये तपोवन. आणि बाजूलाच उजव्या बाजूला संकट मोचन हनुमान मंदिर आहे. मंदिराच्या पायऱ्या उतरताना अतिशय मनमोहकपणे जनार्दन स्वामींनी काय काय सेवा केलेली आहे, रांगा संदर्भ ही सर्व घटनेची केलेली आहे. आपण मंदिराच्या आजूबाजूचा जे परिसर आहे ते आपण बघणार आहोत. हे सर्वेश्वर महादेव ट्रस्ट आहे. ज्याला कोणाला देणगी वगैरे द्यायची आहे ते लोक इथे देणगी वगैरे देतात. आणि हे जनार्दन स्वामीचे फोटो आहेत. त्यांनी कसं कसं काय काय कार्य केले आणि त्यांच्या कार्याची त्याच्यात सांगितलेलं आहे. आता आपण जाऊ आता आपलं दर्शन झालेलं आहे. मंदिराच्या मागे जे भोजनालय आहे, जिथं विद्यार्थ्यांची सेवा आणि वसतिगृह आहे, तिथे आपण जाणार आहे आणि थोडीफार सेवा करणार आहे. आता आपण जे भोजनालय आहे तिथे आपण जाणार आहे. मस्तपैकी छान हिरवळ लावली आहे. तिथे आहे विद्यार्थी भोजनालय. इकडच्या बाजूने बघा मंदिर किती मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. अतिशय छान दगडाचं नक्षीकाम केलेलं आहे. समोर श्रीमद भगवद्गीता भवन दिसत आहे. इथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आहे, जे शिक्षण करण्यासाठी इथे आलेले. हे भक्त निवास आहे बाजूला, म्हणजे लांब गावचे जे प्रवासी लोक वगैरे आहेत त्यांच्यासाठी. चला आपण आता थोडीफार सेवा करू. हे मंदिरातलं भोजनालय आहे आणि हे सर्व सेवेकरी आहेत. नेहमी येत असतात आणि काम करतात. तुम्हाला कसं वाटलं तिथे मंदिराची सेवा वगैरे करत? खूप वाटतं, प्रसन्न वाटतं त्यांना. आणि आपण पण थोडीफार मदत करत असतो. आणि मी पहिल्यांदा आलेली आहे. धन्यवाद. खोबरं किसायची सेवा करते, कांदे पण कापणार आहे. आता आम्हाला बसू दे 1 मिनिट. नमस्कार सर्वांनी तुम्ही पण करा. नमस्कार सर्वांना. आणि खूप जण इथे येतात आणि सेवा करतात आणि त्यांना प्रसन्न वाटतं आणि त्यांना आनंदी पण वाटतं. बापरे वालीचा पण घे बाप. त्यांचं मनोगत काय ते घ्या. तुम्ही किती म्हणजे तुम्हाला कसं वाटतं सेवा करून? तुम्हाला वाटतं छान वाटतं आम्हाला सेवा करून. वाटतं. आपण पण यांना थोडी मदत केली आहे. वेळेअभावी आपण अधिक मदत केलेली आहे. मध्ये आपण कपालेश्वर आणि आता मी प्रकट केवळ ते तुम्ही बघा. आता आपण इथल्या भोजनालयात आलेलो आहे. तर विद्यार्थ्यांसाठी असं भाजी भात आणि भाकरी हे अशा प्रकारचं आहे. आता मी जेवणाचं
आलोय आरकेला शरीर अमृत्युल्य. मी गाज घेऊन तोपर्यंत आता यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे चहा मिळतात ते आपण बघू. सांग कुठल्या प्रकार त्या मेनू कार्ड मध्ये कुठले कुठले चहा मिळतात तुझे? शिवराच्या गुळाच्या हे सगळे मेनू भेटते. अच्छा, बोनविटा दूध वगैरे हा, असं सगळं सर्व. सगळं आपल्याकडे भेटते. किती वर्षापासून आहे चहा त्यांचं? 1.5 वर्ष. मग 1.5 वर्षापासून आहे का? ठीक आहे. तू स्वतः बनवतो ना चहा हो का फ्रँचायसीज घेतली? लास्ट बँच फ्रँचायसीज घेतली कुठून?